अचानक कधी पाहुणे घरी आले ना, तर ही भाजी त्यावेळेस तुम्ही नक्की पाहुण्यांना करून घाला. एवढे पाहुणे खुश होतील ना, की परत कधी येतील ना, तेव्हा तुम्हाला नक्की ही भाजी करायला ते सांगतील. 100% तुम्हाला मी सांगते, की हीच भाजी पाहुणे तुमचे करायला सांगणार. त्यासाठी काय करायचं माहिती आहे का, छोले असे उकडून घ्यायचे, त्यानंतर कढईमध्ये तेल घालायचं, त्याच्यामध्ये तेजपत्ता, जिरं घालायचं आणि छान अशी ही फोडणी झाली, की ह्याच्यामध्ये एक मोठा कांदा घालायचा. कांदा चांगला असा परतून घ्यायचा. त्यानंतर ह्याच्यामध्ये हिंग घालायचं, आलं लसणाची पेस्ट घालायची आणि चांगलं हे तेलामध्ये परतून घ्यायचं. त्यानंतर एक मोठा टोमॅटो घालायचा. टोमॅटो पण मऊसूत होईपर्यंत असा छान असा शिजवून घ्यायचा. त्यानंतर घरातील सगळे मसाले ह्याच्यामध्ये टाकायचे आणि तेल सुटेपर्यंत हे भाजून घ्यायचे. त्यानंतर इथे एक सिक्रेट वाटण मी घातलेलं आहे, ते वाटण घालायचं, छान परतून घ्यायचं. उकडलेले छोले ह्याच्यामध्ये घालायचं, चवीपुरतं मीठ घालायचं आणि छान असं झाकणी देऊन 10 मिनटं शिजवून घ्यायचं. 10 मिनटानंतर तुम्ही इथं बघू शकता, एवढी टेस्टी भाजी तयार झालेली आहे ना. त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं बटर घालायचं आणि कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करायचा आणि झाकण लावून एक वाफ काढून घ्यायची. वाफ काढून घेतल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता, पूर्ण त्या बटरचा अंश ह्या छोलेमध्ये उतरलेला आहे आणि एवढी टेस्टी ही भाजी लागते ना, तुम्ही ही परत परत करून खाल, ह्याची मी तुम्हाला 100% गॅरंटी देते. नक्की करून बघा आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.